नमस्कार, मी ज्योती आपले ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण अजिबात मैद्याचा वापर न करता खुसखुशीत अगदी तोंडात विरघळणारी गव्हाच्या पिठाची खारी बनवणार आहोत। तर अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही खारी बनवून तयार होते। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा, अगदी साधी सोपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी म्हणजेच खारी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। तर मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये मी अगदी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी जिरे घातलेले आहेत 1 चमचा आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे छान हातावर क्रश करून। तुम्हाला जर जिरे ओवा काही घालायचे नसेल, प्लेन खारी जर बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता, परंतु मी जिरे आणि ओवा दोन्ही घातलेला आहे। ह्याने फ्लेवर आपल्या खारीचा खूप छान येतो। तसंच मी ह्यासोबत 2 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे मोहन घातलेले आहे पिठामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही डालडा जे तूप असतं वनस्पती तूप ते सुद्धा घालू शकता, किंवा तूपसुद्धा म्हणजे जे साजूक तूप असतं की नाही ते सुद्धा घालू शकता। आता हे तेल अगदी मस्त असं हातानेच आपल्याला ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे। अशा पद्धतीने मूठ वळून घेतलेली आहे, तर मूठ अगदी छान बनते आहे, याचा अर्थ आपण अगदी परफेक्ट ह्यामध्ये मोहन घातलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी घट्ट टाईट आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। अजिबात हे पीठ सैलसर राहता कामा नये। अगदी तुम्ही जर सैलसर हे पीठ भिजवलं ना, तर मग हे पीठ म्हणजे ही खारी आपली खूप तेलकट होईल। तर अगदी घट्ट जेवढी होता होईल तेवढी घट्ट तुम्ही ही कणिक मळून घ्या। आता ही कणिक आपल्याला रेस्ट वगैरे काही द्यायची गरज नाही आहे। या कणकेला आपण ह्या कणकेचे 8 असे भाग करून घेणार आहोत। अगदी समान आकाराचे आपण 8 भाग करणार आहोत। 2 कप पीठ घेतलं होतं मी, त्यामध्ये आपण 8 असे पिठाचे गोळे करून घेणार आहोत। आणि पाहू शकता पीठ आपल्याला जास्त मळायचं नाही आहे। ते पीठ पाहू शकता छान याच्या पिठाच्या आतमध्ये लेयर्स तयार झालेले आहेत। आता ह्या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ टक करून घ्यायचं आहे आतमध्ये। ह्याचे गोळे वगैरे हातावर अजिबात बनवायचे नाही आहे, त्याने मग काय होतं, ह्या पिठाला बरोबर अशा लेयर्स येणार नाहीत। अशा पद्धतीने हे गोळे आतल्या आत असं हे पीठ आपण वळवून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये आहे दाखवते आहे तशा पद्धतीने, आणि मग थोडंसं याचा गोळा बनवून घ्यायचा। तर सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने हे गोळे बनवून घेणार आहे। आता इथे आपण पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण ह्या पिठाच्या ज्या आपण चपात्या करणार आहोत, म्हणजे ज्या पोळ्या बनवणार आहोत ना, त्याच्या आतमध्ये लावण्यासाठी साठा तयार करणार आहोत। तर साठा बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर मैदासुद्धा घेऊ शकता। आणि त्याचबरोबर मी 1.5 चमचा इथे साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा एक साठा बनवून घ्यायचा आहे। तर तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने हा साठा आपण ह्या खारीच्या म्हणजे ह्या पोळ्यांच्या मधोमध लावणार आहोत। आता हे जे गोळे आहेत ते आपण लाटून घेणार आहोत। तर मी इथे किचन जो प्लॅटफॉर्म आहे, माझा जो टेबल आहे, त्यावर स्वच्छ करून अशा पद्धतीने थोडंसं पीठ शिंपडून घेणार आहे आणि पिठाचा एक एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती किंवा पोळी लाटून घ्यायची आहे। तर जेवढी शक्य होईल तेवढी ही पोळी तुम्ही पातळ लाटून घ्या। या पोळ्या अगदीच पातळ आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। तर मी इथे आज गव्हाच्या पिठाची खारी बनवणार आहे। तुम्ही मैद्याची खारीसुद्धा इथे बनवू शकता, तीसुद्धा खुसखुशीत होते, परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर इथे बोलता बोलता एक पोळी छान अशी पातळसर लाटून घेतलेली आहे मी। आता सर्व पोळ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे, हे पहा। आणि आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं, म्हणजे जी कणिक मळून घेतली होती ती खूप घट्ट आहे, त्यामुळे थोडंसं हे पीठच्या पोळ्या लाटणं थोडंसं अवघड आहे। तर होता होईल तेवढ्या आपण पातळच पोळ्या लाटायच्या आहेत। आता एक एक पोळी घ्यायची आहे आणि आपल्याला हा जो साठा आपण बनवून घेतला होता ना, तो ह्यावर लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा संपूर्ण आपल्या पोळीवर पसरवून घ्यायचा आहे। इथे साठ्याचा जास्त वापरसुद्धा करू नका, ह्यामुळे सुद्धा आपली खारी भरपूर तेलकट होऊ शकते। अगदी पुसटसा हात ह्या पोळीवरती म्हणजे ह्या चपातीवरती आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि साठा लावून झाला की त्यावर दुसरी आपल्याला पोळी किंवा चपाती ठेवून घ्यायची आहे आणि दुसरीसुद्धा म्हणजे दुसऱ्या पोळीवर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण एकावर एक असा साठा आणि चपात्या लावून छान याचं असं एक पॉकेट बनवून घेणार आहोत। तर 4
पोळ्या करणार आहे. मी एकूण इथे 8 पोळ्या बनवल्या होत्या, तर 4 पोळ्यांचा मी इथे एक पॉकेट बनवणार आहे आणि ते कशा पद्धतीने बनवणार आहे आणि कशा पद्धतीने फोल्ड करणार आहे ते दाखवते. त्या अगोदर आपण संपूर्ण जे 4 पोळ्या आपण वेगळ्या काढल्या होत्या त्या 4 पोळ्यांचा आपण असं अगोदर साठा लावून एकावर एक अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत. आणि मग हा छान असा साठा लावून झाला की अशा पद्धतीने आपल्याला हे दुमडवून घ्यायचं आहे. हे पहा, असं जर आपण केलं तर छान ह्या आपल्या खारीला लेअर्स येतात. हे पहा, आता आपण 4 पोळ्यांचं एक पॉकेट तयार केलं. आता दुसरे जे 4 पोळ्या राहिल्या होत्या शिल्लक त्याचं मी अशाच पद्धतीने हे पॉकेट बनवून घेणार आहे. आणि हे जे पॉकेट मी 2 बनवले होते ना, हे पॉकेट मी 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याने आपलं जे हे पॉकेट आहे ते छान असं घट्ट होईल, टाईट होईल आणि मग आपल्या खारीला लेअर्स छान पडतील. त्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे बाहेर काढूया आणि पुन्हा एकदा ही पोळी अशी जाडसर आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने जाडसर लाटून घेतलं की आपल्याला हव्या त्या आकारात ह्या खारी बनवून घ्यायच्या आहेत. तर मी ते चौकोनी आकारातच खारी बनवून घेणार आहे. तुम्हाला जर रेक्टँगल म्हणजे आयताकृती जरी खारी बनवायची असेल तर तुम्ही तशा पद्धतीने ही कट करू शकता, परंतु मी चौकोनच ही खारी कट करून घेणार आहे. तर पाहू शकता खूप छान आपल्या इथे लेअर्स येतात या खारीला. हे पहा, अशा पद्धतीने आपण एका आता ताटामध्ये ह्या काढून घेऊया. आणि दुसरे जे आपण पॉकेट बनवलं होतं ना त्याच्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने ह्या खारी बनवून घेणार आहोत. आता ह्या खारी तयार आहेत, खूप सुंदर लेअर्स आलेले आहेत. तर आपण तळायला घेऊया. तळण्यासाठी मी अगोदर तेल इथे गरम करून घेतलेलं. तेल तर जास्त गरम करायचं नाही आपल्याला, अगदी मंद आचेवर ह्या खारी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही ओव्हनमध्ये बेकसुद्धा करू शकता. तरी त्या अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त मोठी आच करायची नाही किंवा मीडियमसुद्धा करायची नाही आहे. मंद आचेवर ज्याप्रमाणे आपण समोसे किंवा कचोरी तळतो अगदी त्याच पद्धतीने ही खारीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. आता तेल जसं जसं गरम होत आहे तसं तसं ह्या खारी छान अशा तळू लागलेल्या आहेत. पाहू शकता. ह्यांना आताच आपल्याला अजिबात झारं लावायचं नाही आहे. थोडं सेट झालं की आपण ह्या झाऱ्याने उलटसुलट अगदी हलक्या हाताने ह्या तळून घेणार आहोत. कारण जर आपण अगदी घाईघाईने गडबडीने ह्या खाऱ्या तळायला गेलो तर ह्याचे लेअर्स जे आहेत ते तेलामध्येच विरघळून जातील. त्यामुळे ह्या खाऱ्या छान 5 ते 7-8 मिनटं छान ह्या तेलामध्ये सेट झाल्या की मग आपल्याला अगदी अलगद ह्या अशा उलटसुलट करून घ्यायच्या आहेत. आणि अशाच पद्धतीने उलटसुलट करून आपल्याला खाऱ्या छान अशा गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, खूप सुंदर लेअर्स आलेले आहेत आणि अगदी आपल्या खाऱ्या खुसखुशीत झालेल्या आहेत. तर हलक्या हाताने हे तळून घेणं खूप गरजेचं आहे. अजिबात ह्या खाऱ्या तळताना घाई गडबड करायची नाही. तर खाऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आपण तेलामधून बाहेर काढूया आणि मग टिश्यू पेपरवर हे संपूर्ण तेल निघेस्तोवर नितळत ठेवूया. तर ह्या तळून झाल्यानंतर आपल्याला चाळणीवरच काढायचे आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते ह्यामधून संपूर्ण निघून जाईल. तर खूप सुंदर आपल्या इथे घरच्या घरी खाऱ्या तयार होतात. अतिशय सुंदर आणि खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी आहे. तर तुम्हीसुद्धा ही साधी सोपी पद्धतीने ही खारी एकदा घरी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.